परफेक्ट संडे आयडिया काय आहे? रोजच्यापेक्षा थोडं 2 तास उशिरा उठायचं. पण सकाळीच उठायचं बरं का, दुपारी नाही. उठल्यावर थोडंसं बाल्कनीमध्ये जाऊन झाडाच्या ग्रीनरीकडे बघून नेत्रसुख घ्यायचं. त्यानंतर आरामशीर थोडा न्यूजपेपर स्क्रोल करायचा. थोड्याशा टी व्हीवरच्या बातम्या बघायच्या. सोशल मीडिया थोडंसं एन्जॉय करायचं. मित्रमैत्रिणींशी कमीत कमी गुड मॉर्निंग मेसेज तरी शेअर करायचा. आणि रोज तर आपण नाश्ता बनवतो, पण एक दिवस जर नाश्ता आपण बाहेरून ऑर्डर केला तर बिघडलं कुठे? रोज आपण सगळ्यांना गरम गरम चहा देतो, पण एक दिवस जर आपल्याला कोणी 1 कप चहा दिला तर संडेचा फंडे व्हायला वेळ लागणार नाही. त्यानंतर आपल्याला जे जे आवडतं ते सगळं आपण त्या दिवशी करायचे थोडासा प्रयत्न करायचा. कारण की आपल्याला थोडंसं रुटीन चेंज करायचं आहे. रोज रोज तेच ते रुटीन असलं की माणसाला कंटाळा येतो. त्यानंतर जर फॅमिलीसोबत आपल्याला बाहेर लंचला जायला मिळालं तर आयुष्यामध्ये अजून काय हवं? अशा वेळी बरेच कपल म्हणतात की पैसा काही आकाशातून पडत नाही, पण पैसा आकाशातून पडतो. फक्त तो आकाशातून पडताना आपल्याला दिसत नाही. कारण की जेव्हा या प्लॅनेटवर अशी घरोघरी शांती असते, तेव्हा देव पण म्हणतो की जर एवढी शांती मिळणार असेल तर थोडाफार खर्च करायला हरकत नाही. त्यामुळे युनिवर्स पण आपल्याला सगळं भरभरून देतं. त्यानंतर मस्तपैकी घरी आल्यावर परत थोडासा छान आराम करायचा, एखादा मूव्ही बघायचा. आणि आता दिवसभर आपलं इतकं बाहेरून सगळं खाणं पिणं झालं, त्यामुळे रात्री जर घरी थोडंसं हलकं फुलकं सूप घेतलं आणि मस्तपैकी डोक्याला आराम दिला तर आपला जो रविवार आहे तो आपल्याला एवढी जास्त ऊर्जा देऊन जातं की त्यानंतर पुढचा पूर्ण वीक आपला अगदी शांततेत आणि मजेत जातो. आणि आपण पुढच्या रविवारची तेवढ्याच क्युरॉसिटीने वाट बघतो. तर कसा वाटला प्लॅन? जर आवडला असेल तर लगेच एक्झिक्यूट करायला घ्या. गुड मॉर्निंग.